जवळपास 2016 डिसेंबरला महाराष्ट्रातले आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या परिसरामध्ये असलेल्या जवळपास 2500हून अधिक कामगार हे धडक कामगार युनियनचे सभासद झाले आणि त्यानंतर युनियनने कामगारांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्या न्यायिक हक्कासाठी आपण कायम लढत असतो आणि त्यामुळे वेळोवेळेस आपण पत्रव्यवहार करून संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यांच्यावर जे काही अत्याचार होत होते त्याकरता पाठपुरावा आपण करत होतो। पण बराच काळ आपण प्रयत्न केल्यानंतर देखील या ठिकाणी आपल्याला कुठल्याही पद्धतीचं पॉझिटिव्ह यश मिळत नव्हतं आणि त्यामुळे आज या ठिकाणी आपण लाक्षणिक उपोषण या ठिकाणी मागच्या 15 दिवसापूर्वी या खात्याला नोटीस देऊन अधिकृतरित्या या ठिकाणी आपण हा संप पुकारला होता। आज ज्यावेळेस आपण मी या ठिकाणी संपाला संबोधित करण्याकरता आलो त्यावेळेस स्वतः या संजय गांधी नॅशनल पार्कचे प्रमुख सन्मान्य अनवर साहेब यांनी स्वतः या ठिकाणी पुढाकार घेऊन चर्चेकरता आपल्याला आमंत्रित केलं आणि जवळपास 13 मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली। त्या 13 मुद्द्यांवरती कामगार ज्या ठिकाणी ड्युटी करतात त्या ठिकाणी त्यांना बॅटरी टॉर्च असल्या पाहिजेत, पगाराच्या मागण्या होत्या, पगार जवळपास 2-2, 3-3 महिने प्रलंबित होतात तर तो पगार दर महिन्याच्या 10 तारखेच्या आधी त्यांना पगार मिळेल। त्यांना आय कार्डचे इश्यूज होते, सॅलरी स्लिपचे इश्यूज होते, त्यांच्या रेग्युलर डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये उच्च अधिकाऱ्यांकडून त्यांना व्हिक्टिमाइज करण्यात येत होतं। त्याकरता या ठिकाणी नेसेसरी स्टेप्स CFO घेतील आणि अनेक बाकीच्या चर्चा आपण करण्यात आल्या, परंतु प्राथमिक जी चर्चा होती यशस्वी ठरलेली आहे। आपण त्यांना 1 जुलैपर्यंत आपण त्यांना वेळ देणार आहे आणि निश्चितपणे 1 जुलैपर्यंत सगळ्या या गोष्टी योग्य पद्धतीने पार पडतील। जर 1 तारखेपर्यंत या गोष्टी पॉझिटिव्हली झाल्या नाहीत तर परत आपण जुलै महिन्यामध्ये बेमुदत संपाचं या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की त्याची वेळ येणार नाही, कारण या ठिकाणी सन्मान्य अनवर साहेबांनी आज फार पॉझिटिव्ह अप्रोच दाखवलेला आहे या सगळ्या संदर्भात आणि जवळपास जे टेम्पररी कामगार आहेत त्या टेम्पररी कामगारांना यापुढे परमनंट करण्याकरता ज्या काही गोष्टी आपल्याला करायला लागणार आहे ते निश्चितपणे युनियन त्या पद्धतीने कामाला लागलेली आहे। या ठिकाणी आज बघितलं असेल तुम्ही मोठ्या संख्येने फक्त संजय गांधी नॅशनल पार्कचे कामगार या ठिकाणी आलेले आहेत। आज महाराष्ट्रातल्या वेगळ्या वन खात्यामध्ये काम करणारे या ठिकाणी येऊर असेल, पनवेल असेल, पेण असेल, महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात आपली धडक कामगार युनियन आज पोचलेली आहे। मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या वन खात्यावर धडक कामगार युनियनचा झेंडा फडकणार मोठ्या प्रमाणामध्ये आणि 90% कामगार जे आज वन खात्यामध्ये काम करतात हे धडक कामगार युनियनचे अधिकृत सभासद झालेले आहेत, हे मला सांगण्यामध्ये आनंद होतो। त्याचबरोबर महाराष्ट्राचे अन्य खाते आहेत, डेअरी डेव्हलपमेंट ज्या डेऱ्या महाराष्ट्रात आहेत, सरकारी डेऱ्या आहेत, त्या संपूर्ण सरकारी डेऱ्यांवरती देखील धडक कामगार युनियनचा ताबा आहे। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत खात्यांमध्ये सगळ्या खात्यांमध्ये धडक कामगार युनियनचा झेंडा मोठ्या ताकदीने उतरेल एवढा विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देतो। माझ्याबरोबर जे कामगार आहेत, माझ्याबरोबर माझे पदाधिकारी जे काम करत आहेत या ठिकाणी या युनिटचे हेड धुरीजी, आमचे या युनिटचे प्रमुख जॉनजी यांचं रात्रंदिवसाची मेहनत, कामगारांसाठी असलेली आस्था आणि आपल्याला काहीतरी कामगारांना देणं लागतं या भावनेने आपले सगळे कामगार नेते या ठिकाणी काम करत आहेत। माझ्याबरोबर आमची सक्रिय कार्यकर्ता मनीषा ताई असतील, विनय डोळस असतील, हे सर्व या चळवळीमध्ये फार पुढाकार घेऊन काम करत आहेत। आमचे लीगल कन्सल्टंट सन्मान्य ॲडव्होकेट मुरली पणीकर देखील या शिष्टमंडळात होते, आमच्या अनुप्रिताजी होत्या, तलवारबाई होत्या, सगळेच या ठिकाणी आलेले सर्व कार्यकर्ते, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद आणि आभार देतो आणि विशेषतः कस्तुरबा पोलीस स्टेशनचे आभार मानतो की सकाळपासून त्यांना देखील त्रास झाला असेल तर त्यांचे देखील आभार। या ठिकाणी असंच सहकार्य त्यांनी देखील आपल्याला देत राहावं। यापुढे आपण सगळे सुरक्षित आहोत असं मी तुम्हाला या ठिकाणी गवाही देतो आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।